परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा. तुम्हाला हा आज बघायला मिळेल आणि कालचा व्हिडिओ काही अपलोड झालेला नाही, कामामुळे राहून गेला तो. तर आज रविवार असल्यामुळे म्हटलं चला थोडं निवांत करूया. पण कशाचं काय, आपल्या बायकांना कामं तर काही सुटत नाही आणि त्यातल्या त्यात ऐनवेळी बाहेरगावी देवदर्शनाला जायचं ठरलं. तर इथे लगेच स्वयंपाकाची तयारी, सकाळची सर्व कामे आटोपली आणि आता पूजा राहिली आणि स्वयंपाक. तर हा टिफिनची तयारी करत आहे. तर इथे तुरीच्या दाण्याची चटणी आणि चपाती हा बेत ठरवला मी, कारण वेळ झालेला आहे आणि आम्हाला 12लाच जायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आता इतकं जर करायचं तर अजून वेळ होईल. तर त्यासाठी मी वरण भाताचा कुकर तर काही लावलेला नाही. साधी भाजी आणि चपातीच घेऊन जाणार होती. पण पुन्हा विचार केला की म्हटलं नको सुकी भाजी, तर एकीकडे मग परत वांगी बटाट्याची भाजी करणार आहे, त्यामध्ये वाटाणे ॲड करून आणि भात. आणि ऐनवेळी जर असं ठरलं तर मग खूप धांदल होत असते कामाची. असं वाटते की लवकर व्हायला पाहिजे. थंडीचे दिवस आहे, कारण एक तर बाहेरगावी जायचं म्हटलं तर सकाळी लवकर निघायला पाहिजे, तेव्हाच आपण लवकर घरी येऊ शकतो. पण आता अचानक आमचं ठरलं, त्याच्यामुळे मग आता काही पर्यायच नाही. तर सकाळी यांचा फोन आला मला की आपल्याला बाहेरगावी जायचं आहे, लवकर लवकर कर. आता लवकर कर म्हणायचं म्हटलं तर मी रविवार आहे म्हणून मी आरामात बसली मोबाईल बघत. तर 9 वाजले, कामं व्हायचीच होती. मग कॉल आला, त्यानंतर मी पटेपट कामं केली आणि नंतर स्वयंपाकाला लागले. तर आता 11 11:30 होत आलेले आहे. तर इकडे तुरीच्या दाण्याची चटणी केलेली आहे, आता भात लावायचा आहे. आणि काय होते की कुठे जर जायचं म्हटलं आदल्या दिवशी आपण जर ठरवलं तर मग मी तसं त्या पद्धतीने जेवणाचा बेत पण ठरवते. म्हणजे टिफिन न्यायचं असलं तर काय करायचं काय नाही ते. आणि ऐनवेळी जर असं असलं तर मग साधी भाजी पोळी न्यावी लागते, कारण बाहेरगावी जायचं म्हटलं 12 ने 1 जर घरी वाजले तर तिकडनं येताना रात्रच होईल. थंडीचे दिवस आहे आणि टू व्हीलरनी जाणं म्हटलं तर मग जास्तच थंडी वाटते. पण असो, आता बऱ्याच दिवसांनी मी मंदिरामध्ये जात आहे, म्हणजे बाहेरगावी देवदर्शनाला. लास्ट टाईम नवरात्रामध्ये गेलेली होती, तेव्हापासून काही गेली नाही. म्हटलं चला आज तरी जाणं होईल, कारण प्रत्येक रविवार आला की काही ना काही कामं किंवा कुठलं ना कुठलं काही असतंच कारण, त्याच्यामुळे मग ते राहून जातं. तर इथे आधी विचार केला मी की आपण घरूनच जेवण करून जाऊ, कारण वेळ जर झाला तर मग टिफिन नेण्यात काहीच अर्थ नाही. तर आमच्या इकडं हे बोलले की नाही टिफिनच घेऊन जायचा, आणि मुलगी पण बोलली की नाही बाहेरगावीच आपण जेवण करू. आणि मला एका ताईची काल कमेंट आलेली होती की तुम्ही मुलगी मुलगी का करता, नाव का घेत नाही. तर तिला व्हिडिओमध्ये यायला पण आवडत नाही आणि ती बोलली की माझं व्हिडिओमध्ये नाव नको घेऊ, ज्या दिवशी मी सांगेल त्याच दिवशी घेशील. तर म्हटलं ठीक आहे. नाही कम्फर्टेबल वाटत, कारण सुरुवातीला मी पण व्हिडिओ करायची तर रेसिपीज दाखवायची, डेली व्लॉग दाखवत नव्हती आणि हळूहळू मग तोडी दाखवायला लागली. आता सवय व्हायला वेळ लागते, प्रत्येकाला कॅमेरा पुढे यायला नाही आवडत. तर हेच कारण आहे, बाकी काही नाही. त्यानंतर एकीकडे भात लावलेला आहे आणि ते वांगे बटाट्याची भाजी. तर यामध्ये मला ते सोले वांग्याची करायची होती. तुरीचे दाणे पूर्ण मी चटणीसाठी वापरले, त्यामुळे आता वाटाण्याचे ॲड करणार आहे. बरं झालं वाटाण्याचे दाणे वगैरे रात्रीच काढून ठेवलेले. आणि मी बेत ठरवला होता, म्हणजे कुठे जायचं असलं आधी तर असा बेत असते माझा की कढी, पुलाव, पुरी, भाजी, शिरा किंवा एखादी चटणी. तर असं आता ऐनवेळी ठरलं, त्याच्यामुळे काहीच करता आलेलं नाही आणि ते जर तेवढं करायचं म्हटलं तर आणखी वेळ झालेला असता, कारण घरीच 12 वाजले. तर मग कधी करायचं, आणि असं काही स्वयंपाक असला तर वेळ जातोच. तर असो, त्यानंतर इथे भाजी फोडणी घातली आणि नंतर इथे भात पण होत आलेला आहे. आता चपात्या करायच्या आहे आणि पूजा, त्यानंतर तयारी. तर 12ला निघायचा विचार केला, पण कशाचं काय आम्हाला घरूनच जायला 1 वाजला, आणि कारण म्हणजे मुलीचंच. तर काय ते पुढे सांगतेच तुम्हाला. एकतर थंडी इतकी असते, दिवसभर ऊन पण भरपूर असते आणि त्यावेळेस सकाळी सकाळी थंडी, त्यानंतर रात्री पण अशी गार हवा असते, कारण जेवढी ऊन कडक आहे तेवढीच थंडी जास्त आहे. आता इकडे भाजी झालेली आहे आणि त्यामध्ये मी कोथिंबीर आताच ॲड करत आहे. आधी विचार केला की भाजी शिजल्यानंतर टाकूया, पण म्हटलं जाऊ द्या. पुन्हा 2-3दा असं झालं माझं की हा जो चॉपिंग बोर्ड आहे मी तो सहसा गॅसखालीच ठेवते, तवा पण गॅसखालीच ठेवते आणि 1-2दाच कोथिंबीर बारीक चिरून ठेवली आणि गॅस ओट्याखाली ते ठेवलं तर भाजीमध्ये टाकायचं लक्षातच राहिलेलं नाही. असं 1-2दाच झालं, त्यामुळे काय करते की भाजी फोडणी देऊन झाली की लगेच त्यामध्ये टाकून देते, किंवा जेव्हा तेलामध्ये मसाले ॲड करते तेव्हा पण टाकत असते, कधी-कधी वरून.
तर त्यामुळे म्हटलं ते पण ॲड करून घेते. भाजी झालेली आहे. आता एकीकडे चपात्या. तर चपात्या करायच्या होत्या, काही साध्या काही तेलाच्या. तर अशा पद्धतीच्या दोन्ही प्रकारच्या केलेल्या. आणि बाहेरगावी आपण टिफिन घेऊन गेलो ना की जेवण जास्त होते. घरी तेच आपण एक पोळी कमी खात असतो आणि बाहेर ठिकाणी ते बरं वाटते. आणि आमच्या इकडचे जे मंदिर आहे ते सर्व गावाच्या बाहेर असं दूर म्हणजे एकांत जागी असे मंदिर आहेत. तर छान वाटतात तिथे. तिथे तलाव वगैरे आहे आणि जिथे आम्ही जाणार आहे इथून ते 45 किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्यानंतर तिथून पुढे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर दुसरं गाव आहे. तिथे पण जाणार आहे. आणि परत एक तालुक्याचं ठिकाण आहे. तिथला आठवडी बाजार करायचा आहे. तर असं पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळे तर वेळ होणारच आहे. कारण घरून जर 1ला गेलो तर तिकडनं येताना कमीत कमी 7-8 वाजतीलच असं मला वाटते. त्यानंतर पूर्ण स्वयंपाक झाला आणि आता इथे टिफिन भरायचा होता. तर झालं असं की मुलगी येणार नव्हती. ती बोलली मला यायचं नाही आहे. सकाळपासून तिचं चालू होतं. मग ती मोबाईल आणि टीव्ही पाहत बसली आपली. अंघोळ वगैरे तिची व्हायचीच होती. मग म्हटलं दोघांचाच टिफिन भरायचा. त्यासाठी मी तिच्यासाठी सुकी भाजी आणि चपात्या ठेवल्या. ती भात आणि वांगे बटाट्याची भाजी खाणार नव्हती. तर दोघांचा टिफिन घेतला. मला मोठा टिफिन घ्यायचा होता. पण दिवाळीमध्ये साफसफाई केली आणि ते एका पोत्यामध्ये मी सामान भरून ठेवलं सज्जावर. म्हटलं आता कसं काढायचं? म्हणून जे हाती आले तेच डबे घेतले आणि ते भात घेतला, सुकी भाजी घेतली, वांगी बटाट्याची भाजी आणि चपात्या. त्यानंतर सर्व टिफिन वगैरे मी भरला आणि आम्ही तयारी केली. तर मुलगी बोलली की मला पण यायचं आहे. तिची अंघोळ पण व्हायची होती. 12 घरीच वाजून गेलेले. मग म्हटलं आता राहू दे तू. बोलली नाही मला यायचंच आहे. मग परत तिची अंघोळ होईपर्यंत आम्हाला परत थांबावं लागलं आणि मग अर्धा 1 तास गेला. मग त्यात मी परत चपात्या ॲड केल्या. म्हटलं घरी आता ही तर राहणार नाही. तर परत टिफिन भरला तो. आणि त्या घाई गडबडीमध्ये मी त्यामध्ये चम्मच वगैरे घ्यायचं विसरून गेली. आणि असं नेहमी होते, घाई गडबड झाली काही ना काही विसरतेच. आधी मोबाईल पण घरी विसरली, परत घरी यावं लागलं आणि परत मग मोबाईल मी घेऊन गेली. तर असं आज झालं काहीचं. म्हणजे वेळ इथेच गेला आमचा, एक तर इथेच वाजला. त्यानंतर सर्व टिफिन वगैरे भरून घेतला. यामध्ये चपात्या ठेवल्या आणि त्या कॅरी बॅगमध्ये ठेवल्या. आणि नंतर ही जी रश्श्याची भाजी होती, ती गरम होती म्हटलं थोडी थंड होऊ द्यायची. कारण गाडीवर दचके असतात ना, तर टिफिनमधून सांडायची भीती असते. त्यामुळे मग ते मी कॅरी बॅगमध्ये भाजीचा डबा आहे तो ठेवणार आहे. सर्व बॅगमध्ये ठेवून दिलं आणि नंतर जायची तयारी. आता तयारी करायचं म्हटलं, देवदर्शनाला जायचं असलं तर सहसा मी साडीच वेअर करते, ड्रेस वापरत नाही. आणि आता साडी वेअर करायचं म्हटलं तर त्यामध्ये तर 15-20 मिनटं हमखास जातातच. आणि त्यातल्या त्यात कॉटनची साडी असली तर जास्तच वेळ लागतो. तर असो, तर इकडे सर्व टिफिन वगैरे बांधून घेतला. नंतर तयारी केली आणि आता जायची तयारी. तर इथे ही कॉटनची साडी मी वेअर केलेली आहे. तर ही कॉटनची साडी घालायला भरपूर वेळ जातो. म्हटलं जाऊ द्या. त्यानंतर आम्ही इथे आलो. बघू शकता हे देवदर्शन. आता ज्यांना कुणाला माहीत असेल ते नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे हे मंदिर आहे आणि लास्ट टाईम मी दसऱ्याच्या वेळेस पण गेलेली होती. तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं की इथे आम्ही नेहमी येत असतो. महिन्यातून एकदा तरी येत असतो. पण आता कधी-कधी नाही होत. मग जसा वेळ मिळाला तसं जात असतो. तर बघू शकता अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. हे पुढचा आवार आहे आणि हे पुढचा पटांगण आहे इथे. त्यानंतर दुसऱ्या गावी आलो. तिथल्या मंदिरामध्ये पूजा वगैरे केली. नंतर इथे जेवण करायला बसलो. आणि इथे छान आहे. हे गावाच्या बाहेर मंदिर आहे. मंदिराला लागून खूप मोठा तलाव आहे. आणि वरती पण मंदिर आहेत. त्यानंतर इथे जेवण दिलं सर्वांना आणि इथे पटांगण आहे जिथे कुठे आम्ही जेवायला बसलो ते. तर अशा पद्धतीचे पुढे एक चिंचेचं झाड आहे आणि इथे खूप दुरून दुरून लोकं आलेले आहे. रविवार असल्यामुळे दुसऱ्या स्टेटचे पण येतात, जे की आमच्या धर्माचे आहेत ते पूजा करायला. आणि त्यानंतर इथे वरती मंदिर आहे, तिथे पण जाणार आहे आणि इथे वरतीच तो तलाव आहे, जो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बघू शकता या साईडला मोठा असा पाण्याचा तळं आहे, तलाव. आणि तिथे छान कमळाचे फुलं लागलेले आहेत. आणि मंदिर आहे इथे शेतात दूर दूर खूप अंतरावर असे मंदिर आहे. म्हणजे जिथे जिथे जाता येणार नाही असे छोट्या रस्त्याने जावं लागते. तर अशा पद्धतीचे मंदिरे आहेत. तर इथे हा तलाव आहे आणि भरपूर असं पाणी आहे. छान असे कमळाचे फुलं लागलेले आहेत इथे अगदी मंदिराच्या बाजूला. तर छान वातावरण असते. आणि इकडे बघा
ह्या पायऱ्या आहेत जे की आपण खाली जातो त्या साईडला, तिथे पण 2 मंदिरं आहेत. त्यानंतर या साईडला पण परत एक मंदिर आहे, जो की रस्ता असा छोटासा आहे. सहसा तिकडे कोणी जात नाही. पण आम्ही गेलो कारण तिथे बांधकाम चालू आहे. मंदिराचं म्हणजे सुरुवात होणार आहे. खालच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुटलेल्या आहे. तर हे एकदम दूर आहे. तर तळ्याच्या बाजूलाच आहे पण दूर आहे. त्यानंतर रिटर्न निघालो आणि आता आठवडी बाजार करायचा होता. तर आता 4:30 वाजत आलेले आहे. बघू आता परत घरी जाईपर्यंत वेळ होईल, तर थोडं आटोपतच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने छान असं वातावरण आहे. आणि इथे खूप असे बारीक ते बाभूळचे काटे होते. तर जाताना खूप असे पायाला म्हणजे लागले, कारण चप्पल घालून जाता येत नाही मंदिरामध्ये जायचं म्हटलं तर. चप्पल आम्ही साईडलाच तिकडे काढून ठेवलेली. आणि इकडे पण 2 मंदिर आहे. खाली 2 मंदिरं आहेत आणि एकदम खाली 2 मंदिर आहेत. तर अशा पद्धतीचं हे गाव आहे जिथे आम्ही आलेलो आहोत ते. आणि आता रिटर्न जायचं होतं, तर सुरुवातीला आठवडी बाजार आहे तो करू, त्यानंतरच गावाला परत. त्यानंतर इकडे पेट्रोल भरायचं होतं. पेट्रोल वगैरे भरलं. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.